प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. नमस्कार मित्रांनो, रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. अनेक फोन येतात. कोण धुळ्याहून करतो, कोण सिंधुदुर्गहून करतो, कोण सिकंदराबादहून करतो, कोण हैदराबादहून करतो, कोण चेन्नईहून करतो, कोण मुंबईहून करतो, कोण अलिबागहून करतो, कोण जळगावहून करतो, कोण बेळगावहून करतो, कोण भोकरवरून करतो, कोण नांदेडहून करतो, कोण लातूरहून करतो, कोण बीडहून करतो, कोण सोलापूरहून करतो. या सगळ्यांनी मला एकच अभिप्राय दिलेला आहे की दादा, तुमचा भोंगा, सकाळचा भोंगा हा खरं बोलतो. आणि मित्रांनो, आपलं ठरलंच आहे, जोपर्यंत सकाळचा भोंगा खरं बोलतो तोपर्यंत भोंगा चालणार आहे. त्यामुळे तुमचा लाईक रूपी आणि सबस्क्राईब रूपी आशीर्वाद असाच असू द्या. बेल आयकॉन दाबा. तुमच्या सगळ्या व्ह्युअर्सला, तुमच्या सगळ्या चाहत्या लोकांना आपलं यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण कार्यक्रम पाठवत जाऊया. आणि मित्रांनो, आजचा दिवस फार महत्वाचा दिवस आहे. तर आज संतोष देशमुखच्या आत्म्याला शांती मिळतीये का आत्मा भटकत राहणार, याचा फैसला आज होण्याची शक्यता आहे मित्रांनो. मला या केसमधून डिस्चार्ज करा, माझा या प्रकरणाशी काडी मात्र संबंध नाही, असं वाल्मिक कराड वारंवार म्हणतोय. आणि त्यानं केलेल्या या अर्जावर आज सुनावणी होणार आहे. आणि शक्यता अशी व्यक्त केली जाते की स्वतः ऍडव्होकेट उज्ज्वल निकम येण्याची शक्यता आहे. अजूनही मला खरं वाटत नाही मित्रांनो, शक्यता आहे असं बातम्यात सांगितलं जात आहे. बघूया काय होतंय ते. पण मित्रांनो, आता बेल का जेल, वाल्मिक कराडची रात्र मात्र भयानक गेली असेल, त्याला झोप आली नसेल. तशी त्याची प्रकृती बरोबर नाही असं वारंवार पेपरमध्ये येत आहे, चॅनलवर येत आहे. एखाद्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे त्याच्या बातम्या फ्लॅश होत आहेत. एखादा फार मोठा राष्ट्रीय नेता असल्यासारख्या त्याच्या बातम्या फ्लॅश होत आहेत की वाल्मिक कराडला ताप आला, वाल्मिक कराडला बीपी वाढला, लगेच हेडिंग. कोण आहे हा वाल्मिक कराड? एक गुन्हेगार आहे. आणि मित्रांनो, आज त्याच्या नशिबाचा फैसला होण्याची शक्यता आहे. बेल का जेल. आणि मी थोडं स्पष्ट आणि धाडसानं बोलतो, जर वाल्मिक कराडला बेल मिळाला, जर वाल्मिक कराडला डिस्चार्ज मिळाला, तर माझं स्पष्ट मत आहे, हे गृह खात्याचं, मोठ्या मोठ्या जाणकार विज्ञ वकिलांचं हे अपयश ठरणार आहे. कारण महाराष्ट्रातल्या 13-14 करोड जनतेच्या मनात आज एकच विलन आहे, त्याचं नाव आहे वाल्मिक कराड. अवादा कंपनीला खंडणी मागायची कोणासाठी होती वाल्मिक कराडला? त्याचा शोध नाही लागत. सहआरोपी करणार वेगळं आरोपपत्र दाखवते, कुठे गेलं? बेल द्यायची तर द्या असं म्हणणार उज्ज्वल निकम. महाराष्ट्र अचंबित झाला सगळं. कित्येकांनी तर फोन केले, अहो म्हणे, का उज्ज्वल निकम साहेबांना, ऍडव्होकेट उज्ज्वल निकम साहेबांना बेल द्यायला बसवलंय का जेल द्यायला बसवलंय? संतोष देशमुखच्या प्रकरणाला न्याय द्यायला त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे. हात जोडून उज्ज्वल निकम साहेब, तुम्हा सर्व महाराष्ट्राच्या 13-14 करोड जनतेच्या वतीने मी एक विनंती करतोय की कृपा करून त्या संतोष देशमुखच्या आत्म्याला अशांती मिळेल, त्याचा आत्मा भटकत राहील, असं काही या महाराष्ट्रात घडू नये. कारण ज्यांनी गुन्हा केलाय त्या गुन्हेगारांना सजा ही मिळालीच पाहिजे. मग तो गुन्हेगार मंत्री असो, मग तो गुन्हेगार कोण नेता असो, मग तो गुन्हेगार कोणत्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असो, कोणीही असो,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतला जो एक सारांश दिलेला आहे की गुन्हेगारांना सजा ही मिळालीच पाहिजे. जर आज वाल्मिक कराडला बेल मिळाला, त्याचे पडसाद महाराष्ट्रातल्या तमाम 13-14 करोड जनतेच्या मनावर उमटणार आहेत, लक्षात ठेवा मित्रांनो. आणि त्यांचा कायदा, न्याय याच्यावरचा विश्वास उडून जाईल. कारण हे अगदी स्पष्ट आहे की हा कट कुणी रचला. कृष्णा आंधळे अजून सापडत नाहीये. मोकारपंथी ग्रुपवर कृष्णा आंधळेनं व्हिडिओ कुणाला दाखवला? विष्णू चाटेला कृष्णा आंधळे, विष्णू चाटे कुणाला गाईड करत होता? वाल्मिक कराडचा काही दोष नाही असं कसं म्हणता? विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये झालेली मीटिंग, 8 डिसेंबरची घटना, हॉटेलवरची झालेली मीटिंग, जगत मित्राच्या ऑफिसमध्ये परळीत झालेली मीटिंग, डोंगरावडे सबूत आहे, डोंगरावडे. आणि याच्यातून जर वाल्मिक कराडांचे वकील यशस्वी झाले त्याला बेल द्यायला, तर मात्र हे पोलीस खात्याचं, गृह खात्याचं अपयश आहे असं महाराष्ट्रातल्या जनतेचा समज होईल मित्र. चॅनलवाले 4 दिवस ठण ओरडले, काही उपयोग होणार नाही. सगळे युट्यूबवाले ठण ओरडले, काही उपयोग नाही. शेवटी सत्तेपुढे शहाणपण चालत नाही अशी गत निर्माण होईल. म्हणून कोणावर अन्याय नाही झाला पाहिजे आणि कुणाच्या बाजूने चुकीचा न्याय नाही झाला पाहिजे, अशी एक स्पष्ट भूमिका या महाराष्ट्रातल्या सर्व मीडियाची आहे मित्रांनो. आणि खऱ्या अर्थाने संतोष देशमुख प्रकरणाला कलाटणी जी मिळाली, कदाचित हे प्रकरण जसं यापूर्वीचे बीड जिल्ह्यातले क्राईम दाबण्यात आले, दर 2-3 दिवसाला एक मुर्दा पडतो असं तिथले लोक सांगतायत. काही बाहेर येत आहे, बाहेर येत नाही. अजूनही गुन्हेगारी तीच आहे, अजूनही त्याच पद्धतीनं यांचे समर्थक उदो करतात, बॅनर लावतात. कदाचित असं होऊ शकेल की त्याला जेलमधून नाही बेल मिळेल, त्याचा फार मोठी जंगी मिरवणुकीने त्याचं स्वागत होण्याची शक्यता आहे. काहीतरी आम्ही आमच्या ऐकण्यात असं आलंय की त्याच्या स्वागताची तयारी झालेली आहे. मग त्याचं स्वागत करण्याची ही तयारी जर होतीये, म्हणजे त्याचे जर बॅनर तयार होत आहेत, म्हणजे याच्याहून काय अंदाजा घ्यायचा या महाराष्ट्रातल्या जनतेनं का त्याला बेल मिळणार आहे? आम्ही तर वारंवार बोलतो की वाल्मिक कराड सुटणार, विष्णू चाटे माफीचा साक्षीदार होणार. कारण दोघं भाऊ आहेत, मावस भाऊ आहेत, भाऊ आहेत, दोघं भाऊ मिळून खाऊ आणि संपून टाकू संतोष भाऊ. आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा मित्रांनो. त्यामुळे उज्ज्वल निकम साहेबांच्या प्रतिष्ठेच्या दृष्टीची ही एक खऱ्या अर्थाने न्यायाची लढाई ठरणार आहे. मुख्यमंत्र्यांनी वैभवीच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली, अभिनंदन आहे. एकनाथ शिंदे साहेब बंगला बांधून देत आहेत, अभिनंदन आहे. माजलगावच्या आमदारांनी 33-40 लाखाची थैली दिली, त्यांचं अभिनंदन आहे. अजित पवार वारंवार बोलतात, त्यांचं अभिनंदन आहे. जे काही ज्यांना शक्य ते करतात. मुलांच्या शिक्षणाची सैनिकी शाळेत भरती केली, वैभवीला मेडिकलला ऍडमिशन दिलं, म्हणजे संपलं का? संतोषला न्याय मिळाला का? यांचं कल्याण होईल, यांचं भलं होऊन जाईल. धनंजय देशमुखच्या मुलाचं भलं होऊन जाईल, धनंजय देशमुखचं भलं होऊन जाईल. पण संतोष देशमुख याला त्याचं काय? आज महाराष्ट्रातली जनता ज्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहे त्यांचं काय? त्यामुळे आजचा दिवस बेल का जेल काय होतं आता पाहावं लागेल आणि त्यावरच पुढचं विश्लेषण आपल्याला करावं लागेल मित्रांनो. आणि मित्रांनो, आज अख्खा महाराष्ट्र टीव्ही समोर बसणार आहे.
या प्रकरणात काय घडतंय. मित्रांनो, शक्यता अशी वाटते की धनंजय मुंडेंचं नाव कोठे येऊ नये म्हणून वाल्मिक कराडला बेल मिळण्याची शक्यता कुठेतरी पाल चुकचुकते मित्रांनो. आणि आमच्या धनुभाऊचं जे काही वाटोळं झालेलं आहे या राजकारणात, धनुभाऊचा जो चढता ग्राफ एकदम बर्रकन खाली आलेला आहे त्या एकट्या वाल्मिक कराडामुळं. कारण वाल्मिक कराडांनी स्पष्ट सांगितलेलं होतं की तो माझा श्वास आहे आणि तो माझा कार्यकर्ता आहे, त्यांनी जाहीरपणे सांगितलं. त्यामुळे त्यांना पुढे काही बोलताच आलं नाही. त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितले, ज्या दिवशी संतोष देशमुखच्या मारहाणीचे फोटो, रॉडनं मारलं, पाईपनं मारलं, क्लच वायरनं मारलं, काय कोयता काय काय नाही ते हात्यारं घेऊन त्याच्या छातीत बुक्क्या घातल्या, त्याच्या तोंडात लघवी केली. एवढ्या क्रूरपणे एखाद्या तरुणाची, एखाद्या सरपंचाची हत्या होण्याची ही देशातली पहिली वेळ. ही बातमी आंतरराष्ट्रीय झाली मित्रांनो. आपले अनेक अनिवासी भारतीय बाहेर आहेत, त्यांनी स्वतःहून फोन करून विचारलं, अहो दादा हे काय, हे एवढं भयानक आहे का बीडमध्ये, एवढं क्रूर. त्यामुळं आजचा दिवस या वाल्मिक कराडाच्या नशिबाचा फैसला होणार. संपत्ती जप्त करायचा आदेश मिळणार आहे का त्याला बा इज्जत बरी करायचा, काही सांगता येत नाही. काय होईल, ही न्याय देवता काय न्याय देईल, आणि जो न्याय देवता न्याय देईल तो जनतेला स्वीकारणं भाग आहे. कारण शेवटी आपलं ठरलेलं आहे की न्यायावर विश्वास आहे, कोर्टावर विश्वास आहे, न्यायाधीशांवर विश्वास आहे. आणि त्यामुळं आता पुढे काय होतं या प्रकरणामध्ये यात आपल्याला पाहावं लागेल. आणि मित्रांनो, एक मला आजच्या सकाळच्या भोंग्यामध्ये जे एक घटनेचा नमूद करावं वाटतं, एक गोष्ट आहे की ते बोलल्याशिवाय आजचा माझा भोंगा पूर्ण होणार नाही. बालकांनो, स्कूल सुरू झालेले आहेत, कॉलेज सुरू झालेले आहेत, मार्कांचं काय व्हायचं ते झालेलं आहे, रिझल्ट्स लागलेले आहेत, 10वी 12वी नीट सगळे रिझल्ट्स लागलेले आहेत. फक्त पालकांना हात जोडून विनंती आहे की त्या मुलाचा कल, त्या मुलीचा कल कोणत्या बाजूने आहे याचा थोडा अभ्यास करा. कालची जी आटपाटीची घटना आहे, कालची जी सांगली जिल्ह्यातली घटना आहे, एखाद्या मुख्याध्यापकानं आपल्या मुलीचा निर्घुणपणे खून करावा का, तर चाचणी परीक्षेत मार्क कमी आले म्हणून. मन हे लावून गेला, अख्खा महाराष्ट्र हे लावला मित्रांनो. आज सर्व वृत्तपत्र तुम्ही काढून बघा, सर्व वृत्तपत्रात तुम्हाला आज फ्रंट पेजला ही बातमी दिसेल की 12वीत गुण कमी मिळाले म्हणून शिक्षक पित्याने मुलीचा जीव घेतलेला. किती भयानक घटना आहे मित्रांनो. आमच्या ग्रामीण भागामध्ये जात्याच्या ओव्या आपण ऐकला असेल, जात, त्या दगडाचं जात असं, त्यावर दररोज दळण दळलं जातं. त्या दळणाला धरायचा तिथं एक लाकडी खुंटा असतो, खुंटा. मुलीनं मार्क कमी घेतले म्हणून त्या मुख्याध्यापकानं त्या जात्याच्या खुंट्यानं त्या मुलीवर वार केले. आणि ही भयानक घटना 20 जूनला घडलेली मित्रांनो. धोंडीराम भगवान भोसले, धोंडीराम भगवान भोसले त्या मुख्याध्यापकाचं नाव आहे. त्याला आता 24 जून पर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे. आटपाटीत 12वीला विज्ञान शाखेत साधना नावाची त्यांची मुलगी शिकत होती मित्रांनो. आणि त्याचे वडील नेलकरंजी गावात खाजगी संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. साधनाला 12वी चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून धोंडीराम संतापला. आणि त्या मुख्याध्यापकानं रात्री 9:30च्या सुमारास साधनाला घरात लाकडी खुंट्यानं, जात्याचा जो खुंटा असतो ना, त्या लाकडी खुंट्यानं बेदम मारहाण केलेली आहे मित्रांनो. हा पिता आहे का राक्षस आहे? याला पिता म्हणून घ्यायची लाज कशी वाटते मित्रांनो? कुठलाही पिता, कुठलीही माता आपल्या मुलाला, आपल्या मुलीला एवढ्या निर्घुणपणे मारहाण कधी करत. अहो, आता तर मुख्याध्यापक, शिक्षक
यांनी विद्यार्थ्यांना नुसता हात जरी उघडला त्यांच्या मातापित्यांना राग येतो. असे मातापिता आपल्याकडे आहेत. आणि हा एक मी ह्या मुख्याध्यापकाला नालायक पिता म्हणेल, नालायक मुख्याध्यापक, नालायक शिक्षक म्हणेल. कारण ज्या शिक्षकानं या मुलीला खुंट्यानं मारून निर्घुणपणे तिची हत्या केलेली आहे, आता तो जाईल जेलमध्ये, जन्मठेप भोगेल, ते सोडून द्या विषय. पण मुलीचंच आयुष्य बर्बाद झालं, याच्या परिवाराचं आयुष्य बर्बाद झालं आणि या शिक्षकाचं आयुष्य बर्बाद झालं. संताप, राग. म्हणून पालकांना माझी विनंती आहे की मित्रांनो, मुलांकडून तुम्ही अपेक्षा जरूर ठेवा. आता प्रत्येकाला वाटतं की माझा मुलगा शिकला पाहिजे, माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, कोणाला वाटतं माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, कोणाला वाटतं माझा मुलगा परदेशला गेला पाहिजे, त्यांना आपल्या कुटुंबाचं नाव कमवलं पाहिजे, भरपूर पैसा कमवला पाहिजे, भरपूर पैसे कमवून तो परदेशात गेला पाहिजे, आणि भरपूर पैसे कमवून तो परदेशात जाईल तेव्हा तो परदेशी बायको करेल, मग त्यांचा संसार सुखी होईल. आणि पण बेटा तू कुठं जाशील? ज्या अपेक्षा ह्या पित्यानं बाळगल्या तो पिता वृद्धाश्रमात जाईल. बरोबर आहे का? कारण परदेशला गेलेला मुलगा काही त्याच्या अंत्यविधीलाही तर येऊ शकणार नाही. तो तिकडून मेसेज पाठवेल की मी फोन पे करतो, त्यांचा विधी उरकून घ्या, मुंडने तुम्हीच करा, जेवण तुम्हीच करा आणि विटाळे तुम्हीच पाळा. इंदुरीकर जे बोलतात ते काही चुकीचं नाही मित्रांनो, ही सत्य परिस्थिती आहे. आज बापांच्या मुलांकडून मुलींकडून एवढ्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, कुठेतरी अपेक्षांचं आता या बाबतीत चिंतन व्हायला पाहिजे. याच्या बाबतीत समुपदेशन ही काळाची गरज आहे. अहो मला सांगा, एका क्लासमध्ये समजा 30 विद्यार्थी, त्या 30 विद्यार्थ्यातले सगळे 30च्या 30 डॉक्टर होतील का? 30च्या 30 इंजिनियर होतील का? 30च्या 30 MBA होतील का? त्या 30 मधील एक चित्रकार असू शकतो. जसा मी चित्रकार आहे, माझ्या समोर प्रश्न होता, पुढे काय घडायचं? वडिलांना समजत नव्हतं. आता 10वीत 35% गुण, पुढे काय करणार याच्या भविष्याचं त्यांना कल्पना. पण त्यांना कोणीतरी सांगितलं की याच्या अंगामध्ये चित्रकलेचे गुण आहेत, तुम्ही यांना चित्रकलाच्या कॉलेजला घाला. आणि मग मी औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात, त्यावेळेस औरंगाबाद, संभाजीनगर, आणि मग आमचं जीवन घडलं मित्रांनो. असं काही नाहीये की सगळ्यांनी डॉक्टर झालं पाहिजे, सगळ्यांनी इंजिनियर झालं पाहिजे, सगळ्यांनी IT क्षेत्रात, कुणी संगीतकार होईल, कोणी अभियंता होईल, कोण चांगला व्यापारी होईल, कोण चांगला शेतकरी होईल. 12 बलुती दारापैकी एक तरी दार त्याच्यासाठी नक्कीच उघडा असणार आहे मित्रांनो. पण ज्या वेळेस देवानं जन्माला घातले, त्याला चोच दिली तर रोटी तोच देणार आहे. आणि त्याच्या भविष्याची चिंता करण्यासाठी त्याला मारहाण करायची, त्या साधनाला बेदमपणे ह्या धोंडीरामनं मारलं आणि तिचा निर्गुण खून केला. का तर चाचणी परीक्षेत 12वीत गुण कमी आले. अरे काय कमाल आहे. काल महाराष्ट्र अख्खा हळहळलेला आहे मित्रांनो. एक क्षणभर तर आम्हाला सुद्धा अचंबित झालं की एक मुख्याध्यापक, अरे शिक्षक या नावाला हा कलंक आहे. लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण. या शिक्षकांचं काम असतं विद्यार्थ्यांना दिशा देणे, विद्यार्थी घडवणे, त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करणे, त्यांना आधार देणे, धीर देणे, हे शिक्षकांचं कर्तव्य सोडून तू स्वतःच्या पोटच्या लेकराला मारून टाकतो. याला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. अमुक की यापुढे कोणत्या पित्यानं आपल्या लेकरांवर हात नाही उघडला पाहिजे. याच्यात कायद्यात सुद्धा आता कठोर कायदा मुख्यमंत्र्यांनी करावा अशी मी विनंती करतो मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना. मित्रांनो, आता आजचं सगळ्यांचं आपलं जे लक्ष आहे, मी ज्याचं टायटल घेतलं की वाल्मिक कराड बेल का जेल. तर बघूया, जर जेल मिळाली, जर मुकोकातून बाहेर नाही आला तर वाल्मिक कराडची शिक्षा ही अटळ आहे. आणि जर बेल मिळाला तर महाराष्ट्रातली 13-14 करोड जनतेचा न्यायावरचा विश्वास उडून जाईल. आमच्यासारखे ठण चॅनलवाले 4 दिवस बोंबलतील, आरडाओरडा करतील, असं झालं तसं झालं, अन्याय झाला बस, आणि पुन्हा हे सगळं 4 दिवस सगळे विसरून जातील आणि ही केस जिथल्या तिथं थंड होऊन जाईल. आणि जे काही मारेकरी 4-5 सापडले, ज्यांनी स्वतःहून आपले एव्हिडन्स तयार केलेले आहेत, ज्यांनी स्वतःहून त्या मोकारपंथी ग्रुपवर व्हिडिओ दाखवलेले आहेत, व्हिडिओ फ्लॅश केलेत, फोटो काढलेत, ते स्वतः त्यांचे पुरावे तयार केलेत, की ते मूर्ख आहेत.
आणि त्यांनी स्वतः त्यांचे पुरावे सरकारच्या हातीन केलेले आहेत की धरा मारा आणि आता द्या आम्हाला जन्मठेपकी आणि फाशी. बघूया काय होतं मित्रांनो. तुमचंही लक्ष असू द्या, आमचंही लक्ष असू द्या. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.